हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता मी माझं वर्कआउट कंप्लीट केलेलं आहे आणि आता मी ब्रश वगैरे करणार आहे, तिथून पुढचे कामं करणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवते मी. तर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी वर्कआउट वगैरे करून नंतरचं शूटसाठी तयार झाले होते. म्हणजे ब्रश वगैरे केला, दूध तापवण्यासाठी ठेवलेलं होतं आणि नंतर मग चहा केला. तर पत्ती साखर वगैरे टाकली. मला जरा जास्तचा गोड चहा आवडतो म्हणून मग थोडीशी जास्त साखर टाकते आणि पत्ती वगैरे टाकून चहाची तयारी केली. बघू शकता, चहा असा खूप चांगला झालेला होता. बघू शकता तुम्ही. बघू शकता चहा किती सुंदर असा दिसत आहे. मी आज अद्रक नाही टाकलेलं कारण उपवासाला अद्रक जमत नाही. कोणी कोणी खाता पण उगाच कशाला ना, मोठ्या एकादशी त्याच्यामुळे नकोच अद्रक टाकायचं. झाला आता चहा उकळलेला आहे, तर मी आता घेत आहे कपामध्ये. मग चहा वगैरे कपामध्ये घेतलेला आहे आता मी. तर आज एकादशी वगैरे असल्यामुळे म्हणलं अगोदर चहा वगैरे घेऊन आंघोळ वगैरे करून मग नंतर देवाची पूजा पण करावी आणि नंतर मग फराळाचं वगैरे बनवता येईल. कारण आता थोडे ना सकाळी सकाळी जेवणार आहे, कारण उपवास आहे त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्सच फराळ करावा म्हणलं. आणि अगोदर मग चहा बनवून घेतला, कपामध्ये टाकून घेतला आणि ते तसंच मग ते पत्तीचं राहतं ना, ते मग कडक होऊन बसतं पातेल्याला. तसंच मग नंतर भांडे धुते वेळेस लवकर निघत नाही, तर तसंच राहतं ते. त्यामुळे मग आधी त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं पातेल्यामध्ये. तर बघा तुम्ही, चहा किती सुंदर असा दिसत आहे आणि एकदम दुधाचंच आहे, मी पाणी नाही टाकलं मध्ये. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आता घरातलं सगळं आवरलेलं आहे मी. कपड्याच्या वगैरे घड्या घालून ठेवलेल्या आहेत, कालचे धुतलेले कपडे, आणि सर्व काही व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे, बुक्स वगैरे. आणि आता आंघोळ वगैरे पण केलेली आहे मी आता. तर मग आता कपडे धुवून टाकले, आंघोळ लगेच करून कपडे धुवून टाकले. म्हणलं आज एकादशी आहे, मग पटकन आवरता येतं. तर आता हे काय तुम्हाला दाखवते मी, कपडे पण धुतलेले. बघू शकता, कपडे धुतले मी, गॅलरी पण धुवून काढली, बकेट वगैरे घासून ठेवलं इथं. आणि आता आपण जाऊयात डायरेक्ट देवपूजेकडे. आता आज एकादशी आहे त्याच्यामुळं आधी देवपूजा करून घेऊयात. मंदिर पण खूप घाण झालं आहे, देवघर, तर त्याला पण आपण आता स्वच्छ करूयात. तर चला आपण करूयात देवपूजा. तर फ्रेंड्स, मंदिर खूप घाण झालेलं होतं, कारण म्हणजे इथून बॅक साईडच्या खिडकीतून खूप धूळ आली होती, कारण इथलचा रस्ता तयार करायला चालू होता. तुम्हाला मी काल म्हणलं होतं ना, रस्ता चालू आहे तिथला, त्याच्यामुळं खूप धूळ आली होती. बघू शकता त्याच्यावर धूळ पण दिसत आहे व्हिडिओमध्ये पण. तर सर्वप्रथम तर सर्व देव वगैरे ते देव धुवायचं असतं ना, ते तांब्याचं, त्याचं नाव मला आठवत नाही आहे, तुम्ही सांगा नंतर कमेंटमध्ये वाटलं तर. तर त्याच्यामध्ये ठेवले सगळे पाण्यामध्ये देव काढून, आणि मग नंतर देवाचं ते मधलं ते आसन वगैरे, ते कपडा वगैरे सगळं व्यवस्थित बाहेर काढून अगोदर देवघराची क्लिनिंग केली मी, पुसून वगैरे घेतलं. खूप घाण झालं होतं आणि आज एकादशी आहे त्याच्यामुळं मग म्हणलं जरा असं स्वच्छ असं मंदिर पण करून देवाची पूजा छान करावी. फुलं खाली आहेत, पण आता मला कंटाळा आला होता त्याच्यामुळं मग मी नाही गेले फुलं घ्यायला. तर म्हणलं आजच्या दिवस असंच भागवून घ्यावं आता. निशंक होई रे मला, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अत्यल्क्य अवधूत हे स्वर्णगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, आता मी देवघर स्वच्छ केलेलं आहे, त्याच्यामध्ये दुसरा कपडा पण अंतरलेला आहे. हा कपडा धुवून टाकते मी आता, देवाचं जे आसन आहे ते. आणि आता मी देवपूजा करते, देवांना धुवून घेते अगोदर. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, हे माझे देवाचे जे भांडे आहेत तांब्याचे, ते खूप घाण झालेत. तर
हे मला स्वच्छ करायचे आणि आपण नॉर्मली तर पितांबरीचा यूज करतोच, तर माझ्याकडे आहे पितांबरी पण, तर त्याचा पण यूज करणार आहे. आणि हे काय आहे ते तुम्ही ओळखू शकता. तर हे आहे मीठ. तर मीठ आणि पितांबरी मिक्स केली आहे मी, तुम्हाला दिसत असेल इकडे पितांबरी आणि मीठ मिक्स केलेलं आहे. तर याला आता मी किती स्वच्छ करते ते बघू शकता तुम्ही. तर मी याला पण स्वच्छ केलेलं आहे बघा. हे बघा, हे ह्याच्यावर असं झाकायचं आहे. हे किती स्वच्छ केले तुम्ही पाहू शकता बघा. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकतात की मी सगळं काही आवरलेलं आहे आणि देवाची पूजा पण झालेली आहे. अगरबत्ती वगैरे लावली, नंतर धूप पण लावलं होतं आणि कापूर पण लावलं होतं. तर चांगलं असतं कापूर लावायला. आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट शाबू करायला घेतला. सर्व काही छान असं मिक्सरमधून काढून घेतलं, मिरची आणि शेंगदाणे. आणि मग नंतरनी कढईमध्ये तेल टाकून अगोदर म्हणलं चिप्स तळून घ्यावेत. तर चिप्स हे मी आता त्या दिवशी बनवलेले चिप्स आहेत. तर आपण कसे होतात ते पण पाहूयात. बघू शकता तुम्ही, तेल पण तापलं होतं आणि नंतर मग मी चिप्स घेतलेत. आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल किंवा नाही माहीत नाही, तर मला ना म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणजे यांच्यावर माझी खूप श्रद्धा आहे. तर त्याच्यासाठी मी पूजा करते वेळेस निशंक होई त्याचं ते जे आहे, तर ते म्हटलेलं आहे त्याचं जप. तर मला आवडतं. तर बघू शकता हे चिप्स असे झाले आहेत. नंतर मला वाटलं होतं की पिवळे होतील, पण व्हाईट मस्त झालेले आहेत. बरं झालं पिवळे नाही झाले. तर खूप छान वाटत आहेत हे चिप्स आता. आणि मग नंतर त्याच्यानंतर मी बनवलं शाबू बनवण्यासाठी घेतलं. तर बटाटा चांगला भाजून वगैरे घेण्यासाठी आता व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा अगोदर बटाटा. तर मी बटाटा टाकला आहे आता मी तेलामध्ये. तर नंतर मग त्याला थोड्या वेळात, जेवढा वेळ आपण छान भाजतो तेवढा बटाट्याची टेस्ट छान लागते शाबूमध्ये. आणि मी तर असंच शाबू बनवते. तुम्ही कसा बनवता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा बनवलेला शाबू कसा वाटला ते पण मला नंतर कमेंटमध्ये सांगा. आणि चिप्स पण कसे झालेले आहेत ते मला तुम्ही सांगू शकता. तर मी ना दरवेळेस चिप्ससाठी माझ्या आई पण तुरटी वगैरे वापरते, मी नाही तुरटी वापरली. तर शाबू असा खूप छान भिजलेला होता. शाबू खूप चांगला भिजला होता. आणि मग मी बटाटा पण टाकला तेलामध्ये. चांगला थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजू द्यायचं चांगलं तेलामध्ये. आणि मग नंतर मी हे जे मिरची आणि शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून, ते पण त्याच्यामध्ये नंतर ॲड करायचं. तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं, कारण की म्हणजे मिक्स होईल आपलं शाबूमध्ये, चिटकणार पण नाही, खाली चिटकू पण नाही द्यायचं, कारण शाबू नंतर करपतो आणि हे पण करपतं. तर तुम्हाला माझा शाबूचा म्हणजे शाबू पण कसा वाटला आणि देवाची पूजा वगैरे ती पण केली होती. चांगलं असं भाजून घेतले मी ते. आता आपण त्याच्यामध्ये शाबू ॲड करूयात. तर पूर्ण शाबू नाही करणार मी, अर्धा शाबू राहू देणार आहे रात्री करण्यासाठी. आता अर्धा शाबू करते. तयार आहे आपला शाबू आणि हे आपले चिप्स. या तर मंडळी खाण्यासाठी. तर मंडळी तुम्ही पण फराळ करून घ्या. आज एकादशी होती त्यामुळे मी पण फराळासाठी आता खाणारच आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.